दत्ता देसाई सर सामाजिक चळवळीतील सांस्कृतिक अस्मितेचे मुद्दे या विषयावर बोलतील. बंधू भगिनींनो, पुस्तकच महत्वाचं आहे आणि पुस्तकाबद्दलचे मुद्दे बोलणं हे मला जरा जास्त आवश्यक वाटतंय. त्यामुळे सामाजिक चळवळीतले सांस्कृतिक अस्मितेचे मुद्दे असा कॉम्प्लेक्स विषय 20-25 मिनिटांमध्ये आता खूप मांडावा असं काही मला वाटत नाही. त्यातले काही पैलू जरूर मी मांडेन, परंतु ह्या पुस्तकाबद्दल मला बोलायला जरा जास्त आवडेल. एक तर असं आहे की मराठीमध्ये आत्ताच्या काळात सांस्कृतिक एकूण सिद्धांत आणि त्याची समीक्षा याच्यावर फारसं लिहिलं जात नाही. तुकड्या तुकड्यात असतं, किरकोळात असतं, फार गंभीर प्रयत्न होत नसतात. एक गंभीर प्रयत्न म्हणून आणि केवळ एक पुस्तक करायचंय म्हणून नव्हे, तर माधुरीचा स्वतःचा एक वैचारिक भूमिका म्हणून तिनं हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते पुस्तक महत्वाचं आहे. माधुरीचं आणि युनिकचं अभिनंदन केलं पाहिजे की एका महत्वाच्या विषयाला त्यांनी पुस्तक रूपात आणलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे एका ह्याच्याबद्दलही की त्यानिमित्ताने आज एक चर्चा घडवलेली आहे. त्यामुळे संस्कृतीबद्दलची ही चर्चा महत्वाची आहे. आणि ती का महत्वाची आहे याचं पहिल्या 5 प्रकरणांमध्ये माधुरीने सिद्धांत, संकल्पना, त्याचं महत्व, हे सगळं थिअरायझेशन, तिची फ्रेमवर्क, तिचं एक मेथडॉलॉजी, की तिचा एक जे काय आउटलुक आहे तो त्याच्यामध्ये दिलेला आहे. पुढचे 18 जे छोटे छोटे लेख आहेत त्या प्रत्येकाला तिने एक छोटासा संदर्भाचा रायटअपही दिलेला आहे आणि ते 18 वेगवेगळे लेख आहेत. त्यातल्या काही पैलूंबद्दल मी बोलेन. तिनं संस्कृती समीक्षा का असं म्हणताना संस्कृती हे कुरुक्षेत्र कसं बनलेलं आहे, कॉर्पोरेट कंपन्यांचं क्षेत्र कसं बनलेलं आहे, सब्जेक्ट ज्याला म्हणतात, कर्ता असं तिनं म्हटलंय, कर्तृ किंवा ज्ञातृ या अर्थाने तो बघितला जातो, किंवा आत्मनिष्ठ घटक असं व्यक्तिनिष्ठ घटक. तर म्हणजे माणूस, व्यक्ती आणि त्याचं कॉन्शियसनेस, त्याची जाणीव हे समजून घ्यायची तर ते का गरजेचं आहे. एकूण समाज समजून घ्यायचा असेल, आत्ताच जर का परिस्थिती समजून घ्यायची असेल आणि ती तुकड्या तुकड्यात जे काही आता काम चाललेलं आहे त्याला एका समग्र पद्धतीनं पकडायचं असेल तर सांस्कृतिक समीक्षा का गरजेची आहे ह्याच्यावरती तिने भर दिलेला आहे, विच इज इंटरेस्टिंग. मला असं वाटतं की आत्ताच्या काळामध्ये फ्रॅगमेंटेशन हे म्हणजे अमाप तऱ्हेनं सुरू आहे. अशा वेळेला पुन्हा एकदा समग्रता पकडायचा प्रयत्न करणं, ती किती सक्सेसफुल आहे किती नाही ह्याच्यावर चर्चा होत राहतील, पण तो एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरं मला या पुस्तकाचं, या विषयाचं महत्व ह्याच्यासाठी वाटतं. खरं म्हणजे मगाशी मी आरतीला आल्या आल्या घाबरवलं तर माझी अशी अपेक्षा होती की आरती मला विचारेल, दत्ता तू संस्कृतीवर काय करतोस. खरं म्हणजे अपेक्षा होती माझ्याकडून. कसं सुचलं नाही तुला? अरे तू तर काहीतरी विकासावर बोलणारा, राजकारणावर बोलणारा, साक्षरता भिक्षारता करणारा माणूस, कल्चरवर तू असं पण नाही केलंस तू. धन्यवाद. म्हणजे उगीच या वयात घाबरवणं हे वाईटच नाही, जरा तिने काही घाबरवलं नाही. कुठेतरी आम्ही कल्चरवरती थोडीशी चर्चा सुरुवातीच्या काळामध्ये केली होती 2000च्या आसपास, नाही. एनिवे, तर मला असं वाटतं की 100 वर्षापूर्वी वायगॉट्स्की आणि नंतर पियाजेने जे काम केलं होतं, जे 50च्या नंतर साधारणपणाने जास्त पॉप्युलर व्हायला लागलं, जे शिक्षण आणि मानसिकता आणि संस्कृती या संदर्भामधलं काम आहे आणि मानवी संपूर्ण मानसिकता बनण्यामध्ये, जाणीव बनण्यामध्ये कल्चरचं काय रोल आहे, संस्कृतीचा काय रोल आहे याच्याकडे गांभीर्यानं बघण्याचं काम नंतर सुरू झालं, ज्याला पोस्ट मॉडर्न या मोठ्या नावानं अनेक विचारसरणी येतात. नंतर ज्याला लिंग्विस्टिक टर्न, ज्याला कल्चरल टर्न, मग इमोटिव्ह टर्न, वेगवेगळे टर्म्स येत जातात गेल्या 40-50 वर्षात. त्यातून या विषयाचं महत्व कसं पुढे येत गेलेलं आहे याच्याबद्दल जे काही मराठीमध्ये फारसं नाही आहे त्याचा एक आढावा माधुरीने त्याच्यामध्ये घेतलेला आहे. तो तिनं स्पष्ट केलंय की हा परिचयात्मक आहे, खूप खोलात नाही आहे, ऑब्व्हियसली पुस्तकाच्या मर्यादेप्रमाणे, पण तो महत्वाचा आहे. दुसरं मला असं वाटतं की आज कल्चरचा विषय ह्याच्यासाठी महत्वाचा झालेला आहे की ज्या काही सगळ्या मोठ्या चळवळी आहेत पर्यावरणाच्या प्रश्नावर, लोकांच्या प्रश्नावर, आर्थिक प्रश्नावर, राजकीय प्रश्नावरती, त्याच्यामध्ये एक गॅप अशी तयार झाली आहे आणि ज्याच्याबद्दल पुरोगाम्यांना बडवलं गेलेलं आहे
अनेकदा की तुम्ही नुसतं आर्थिक वर करता, राजकीय वर करता आणि बघा तुमचे सगळे कामगार जातात शिवसेनेकडे वगैरे वगैरे, ज्याच्यामध्ये तथ्य आहे. पण ते तथ्य हे पण आहे की ते फक्त फेल्युअर त्यांचं नाही आहे, त्या ट्रेड युनियनचं फक्त नाही आहे. एक समाज म्हणून, विचारवंत म्हणून, वैचारिक क्षेत्रातले लोक म्हणून कामगार आणि कष्टकरी आर्थिक वर इथं आहेत आणि कल्चरवर तिथं आहेत, याची उत्तरं शोधायचे आम्ही का प्रयत्न केले नाहीत? हा प्रश्न आपण अकॅडमिक्सनी आणि सो कॉल्ड बुद्धिमंतांनी स्वतःला विचारला पाहिजे. तो विचारण्यामध्ये मला असं वाटतं माधुरीच्या ह्या पुस्तकामुळे अनेक मुद्दे चर्चेला पुढे येतील आणि त्यांची नक्की मदत होऊ शकेल. त्यामुळे आज भारतामध्ये आपल्याला ही जर उत्तरं शोधायची असतील तर त्याची एक महत्वाची गरज आहे. त्या दृष्टीने हे पुस्तक महत्वाचं आहे. तिसरा भाग मला असं वाटतो की आज जगभर ज्याला नेशन स्टेट म्हणतात, ही नेशन स्टेट्स आता गेल्या 300 वर्षाचा जर सगळा कालखंड बघितला तर आता ती कल्चर आणि रिलिजन ऍज पार्ट ऑफ कल्चर आणि सेपरेटली सुद्धा ही नेशन स्टेट जगभर त्याचा वापर करायला लागले. सीए NRC प्रकरण हे अगदी ताबडतोबीचं भारतातलं प्रकरण, गेल्या 10 वर्षामध्ये जे काही चाललेलं आहे राजकारण ते आहे. पण हा फक्त काही मोदी फेनॉमिना नाही, हा एका अर्थी जागतिक फेनॉमिना बनतोय. आणि मग कल्चरला का पकडतायत नेशन स्टेट्स? कुठल्या प्रकारची अधिमान्यता ते मिळवू पाहतायत? ती अधिमान्यता वेलफेअरिस्ट डेव्हलपमेंट मधून जी मिळायची सुरुवात झाली होती ती कोलॅप्स झाल्यामुळे आता ते कल्चर आणि रिलिजनकडे वळलेत का? आणि ते जर वळत असतील तर मग रिलिजन आणि कल्चर हा आखाडा का बनतो, कुरुक्षेत्र का बनतं, आणि मग त्याच्यामध्ये आपली भूमिका काय पाहिजे, हे जे सगळे प्रश्न आहेत तो एक महत्वाचा भाग आहे असं मला वाटतं. पुढचा एक भाग असा आहे की संस्कृती उद्योग, मनोरंजन उद्योग हे सगळे आत्ताच्या कन्झ्युमर कॅपिटलिझमचे व्हँगार्ड बनलेले आहेत. म्हणजे जगाला पटवायचं असेल तर त्यांचं आघाडीचं दल कोणतं झालेलं आहे? तर आघाडीचं दल हे कल्चर इंडस्ट्री, मीडिया, एंटरटेनमेंट इंडस्ट्री आहे, त्याच्या मार्फत सगळं काही कामकाज सुरू आहे. त्यामुळं हे फेनॉमिना नीट समजून घेणं हा कल्चरल स्टडीचा आणि कल्चरल क्रिटिसिझमचा भाग आहे आणि त्या संदर्भामध्ये ती अतिशय महत्वाचे मुद्दे मांडते. आता 2 टर्म्स बद्दल मला थोडंसं एक बोलायचं होतं की कंटेम्पररी काय येतं ह्याच्यात, समकालीन काय येतं. मला असं वाटतं की समकालीन आत्ताच आहे हा एक अर्थ आहे त्याचा, पण समकालीन कल्चरमध्ये, आर्टमध्ये का आलं याचं माझी समज, आणि तुम्ही सगळेजण मी जे जे बोलतोय ते चुकलं तर माफ करायला तयार असलं पाहिजे, कारण मी काही कल्चरचा माणूस नाही आहे. त्यामुळं मी जे बोलीन ते तुम्ही ठीक आहे बाबा, चुकलं तर चुकलं असं म्हणून घेतलं पाहिजे. मला असं दिसतं की ट्रॅडिशन वर्सेस मॉडर्निटी किंवा मॉडर्निझम अनेक काळ चाललेलं प्रकरण, मग मॉडर्निझमचं क्रिटिक सुरू होतं आणि पोस्ट मॉडर्निझम येतं. हे सगळे वाद पहिल्यांदा आर्ट आणि कल्चरमध्ये येतात आणि मग ते सोशल थिअरीमध्ये येतात. मग त्याचाही गोंधळ सुरू होतो. इकडे आर्टमध्ये हाय आर्ट, लो आर्ट, पॉप्युलर आर्ट, मास आर्ट, अरे म्हणजे इतके गोंधळ व्हायला लागतात. मग पोस्ट मॉडर्निझम हा ट्रॅडिशनकडे वेगळ्या पद्धतीने जातो आणि पुन्हा त्याला घेऊन येतो आणि काहीतरी मांडायला लागतो बरं वाईट. मग पोस्ट ह्युमॅनिझम पर्यंत जातो, पोस्ट मार्क्सिझम पर्यंत जातो, सायबोर्ग पर्यंत येतो, म्हणजे मानवी शरीर हे आता यंत्रासकट आलाय, ज्याचा उल्लेख तू पुस्तकात केलेला आहे. हरावे ना ती लेखिका, तिचा तो अभ्यास आहे, तिची मांडणी आहे. आता ह्या सगळ्या गोंधळातून आज जे चाललेलं आहे त्याला मी काय म्हणू? याला मॉडर्न आर्ट म्हणू का, याला पोस्ट मॉडर्न आर्ट म्हणू, याला पॉप्युलर आर्ट म्हणू का, याला मास आर्ट म्हणू? या प्रश्नातनं मार्ग काढण्यासाठी माझ्या मते आर्ट आणि कल्चरवाल्यांनी हे सगळं ज्या आठवड्यात आहे त्याला कंटेम्पररी असा शब्द वापरला अशी माझी समज आहे. आणि त्यामुळे कंटेम्पररीचा अर्थ पिरियड वाईज समकालीन जसा आहे तसा ह्या सगळ्या गोंधळाच्या डिस्कशनच्या मोठ्या पार्श्वभूमीवर आलेला शब्द असं जर आपण लक्षात घेतलं तर त्याचा अर्थ गांभीर्य अधिक समोर यायला लागतं. आणि याचा उल्लेख प्रस्तावनेमध्ये गुरु सरांनी केलेला आहे की मग कंटेम्पररी हे 2 तोंडाचं प्रकरण बनतं की ज्याचं एक विध्वंसक तोंड आहे आणि दुसरं सर्जनशील तोंड आहे. शब्द माझ्या चुकीचे असतील, मेमरी वाईट आहे, शाळेमध्ये मी काव्याचे आणि संस्कृतचे मार्क सोडत होतो कारण पाठांतर जमत नव्हतं, मेमरी माझी वाईट आहे. पण मला असं वाटतं की या सगळ्यामुळे हे पुस्तक महत्वाचं आहे. आणि मी एक 20-22 वर्षापूर्वी ज्यावेळेला कल्चरवर काहीतरी वाचायचा प्रयत्न करत होतो, त्या लेखकाचं नाव मला आठवत नाही, पण ते त्यानं केलेले 2 शब्द वापरले ते अतिशय ऍप्ट आहेत असं मला वाटतं. कंटेम्पररीचं वर्णन करताना न्यूरोटिक अँबिग्युइटी असं त्यानं शब्द वापरला होता.
आज जगभर जे भय, जे भास, जे भ्रम, जी विमानस्कता, जी विक्षुब्धता, अतिसंवेदनशीलता जी पसरलेली दिसते, की मोटरसायकल चालवताना पुण्यातला तो मोटरसायकल स्वार इतका बधीर, इतका गंभीर, इतका क्रूर आणि निष्ठुर झालेला असतो की ही सायकोलॉजी कुठून आलेली आहे. आणि तमाम भारतीय हे विमानात बसले तरी जय श्रीराम का करतात आणि जगभरामध्ये गेलेलं असताना लोकांना त्यातून भय का पैदा व्हायला लागतं, असे जर प्रश्न पडले तर जगातल्या या न्यूरोटिक अँबिग्युइटीचं महासत्ता म्हणून भारताचं वर्णन करायला आपण हरकत नाही. ही अवस्था आज आलेली आहे अँड दॅट इज अ व्हेरी कल्चरल फेनॉमिना. आणि मला वाटतं की या अवस्थेमध्ये माणसं अशी अतिसंवेदनशील का झालेली आहेत, विमनस्क का झालेली आहेत, भयानक का घेरली गेलेली आहे, असुरक्षितता का आहे, याचा आढावा तुम्हाला क्लायमेट चेंज पासून डेली लाईफ पर्यंत घेताना कल्चर हे त्याच्यात एक महत्वाचं एलिमेंट बनतं. आणि म्हणून मला असं वाटतं की हे महत्वाचं आहे. आता मी 2-4 मुद्द्यांकडे, एक तर हे बरोबर आहे की तृतीय रत्नपासून सत्यशोधक पर्यंत गोपू देशपांडेंच्या आणि मग आमच्या सुदर्शन गॅलरी पर्यंत वेगवेगळे नाटकाचे म्हणजे मेजर तिचे जे लेख आहेत ते नाटक, सिनेमा आणि टेलिव्हिजन, दूरचित्रवाणीशी संबंधित आहे. तो तिचा अभ्यासाचा भाग आहे. कल्चर कधी कधी ऍबस्ट्रॅक्ट बोलत असतं, पण मला वाटतं कल्चर इज बाय डेफिनेशन व्हेरी कॉन्क्रीट, व्हेरी स्पेसिफिक, लोकेशन स्पेसिफिक ऑल्सो, region specific also. The universality has to be found in that locality, location specificity. त्यामुळे माधुरीने हे जे काही केलेलं आहे त्याच्यात ते आहे की नाही ह्याच्यावर चर्चा जरूर व्हावी. परंतु माधुरी, मला असं वाटतं की त्या सगळ्यातनं टिपिकल पुणेरी ब्राह्मणी मध्यमवर्गीय संस्कृतीचं विच्छेदन करायला बघते. आता तो तिचा चॉईस आहे, आय रिस्पेक्ट इट. पण त्यातनं ते येतं की नाही, किती येतं, कसं येतं, ह्याच्यासाठी तुम्ही ते लेख वाचले पाहिजेत असं मला वाटतं. त्यातले निम्मा भाग तरी तुमच्या मनात येऊन गेलेला असेल, निम्म्या इन्साइट्स नवीन असतील, तर ते तशा पद्धतीने बघितलं पाहिजे. पण त्यात मला महत्वाचं काय वाटतं, महत्वाचं मला हे वाटतं की त्यात वर्ग हा शब्द वापरायला ती घाबरलेली नाहीये. वर्ग हा शब्द तिने अनेक ठिकाणी वापरलेला आहे. झालंय असं जगामध्ये की जेवढं जगभरामध्ये सर्वहाराकरण वाढत चाललेलं आहे, जेवढे प्रोलेटारिएट्स नंबरनं पण वाढत चाललेले आहेत आणि ते आयटी इंडस्ट्री पर्यंत पोहोचत चाललेले आहेत. आयटी इंडस्ट्रीतला काल 1.5 लाख मिळवणारा आज रस्त्यावर आला की सर्वहारा झालेला आहे तो. मी काय त्यांचं कौतुक करत नाहीये, पण मी फेनॉमिना आपण समजून घेतला पाहिजे. अख्ख्या तुमच्या करोनाच्या काळामध्ये असे जे लाखो लोक भारताच्या या रस्त्यावरून त्या रस्त्यावर जात होते, ते 2 शतक युरोपनं जे सर्वहाराकरण बघितलं त्याचं नागडं उघडं दर्शन होतं आपल्या देशातलं. असं होत असताना एक जी अँबिग्युइटी आलेली आहे संपूर्ण अकॅडमिक वर्ल्ड मध्ये, आणि तो कल्चर इंडस्ट्रीचा, कल्चरल स्टडीचा बरा वाईट भाग म्हणून सुद्धा आहे की क्लास नावाची संकल्पना ही बाजूला टाकली गेली मोठ्या प्रमाणावरती. पण तिनं पितृसत्ता, जात, ब्राह्मणी या सगळ्याबरोबर कुठे कुठे वर्गाचा जो मुद्दा आहे तो सुद्धा संदर्भ म्हणून आणलेला आहे. आणि मला असं वाटतं की ती पुढे फुले आंबेडकरी, म्हणजे तिनं जागतिक सगळ्या ह्याचा एक आढावा चांगला घेतलेला आहे त्याच्यामध्ये, ज्याचा उल्लेख आरतीने पण केला. आणि मग ती भारतीय संदर्भामध्ये बोलत असताना फुले आंबेडकरी जी सांस्कृतिक चिकित्सेची परंपरा आहे त्याच्याकडे येते. आणि ते महत्वाचं आहे, फुले आंबेडकरी परंपरेकडे लक्ष वेधणं, त्यांनी कसं मांडलं, काय मांडलं, हे सगळं करत असताना मला असं वाटतं की भारतामध्ये आत्ता जे चालू आहे चर्चा सगळी, या चर्चेमध्ये ती नंतरच्या लेखांमध्ये जे देते त्याच्यामध्ये ती मार्केट बद्दल बोलते, ती कॅपिटल बद्दल बोलते, ती इंडस्ट्री बद्दल बोलते. ते फक्त मी असं सजेस्ट करेन की पहिल्या मेथोडॉलॉजीच्या भागामध्ये फुले आंबेडकरी फुलेंमध्ये शेटजी भटजी आहेत, फुलेंमध्ये सुद्धा एक क्लास अंडरस्टँडिंग आहे, प्रोटो असेल ते. बाबासाहेब आंबेडकरांमध्ये क्लास अंडरस्टँडिंग क्लिअर आहे. भारतामध्ये नुसतं वर्ग संघर्ष नव्हता, वर्ग युद्ध होती, इथून ते सुरू करणारे आहेत. आता कोणी असं म्हणेल की जॉन ड्यूईने जे काय वापरलं त्याच्या आधारे आंबेडकर क्लास डिफाईन करतायत, कोण म्हणेल वेबरनं जे काही केलं त्या आधारे करतायत. ते चर्चा चालू राहू दे, त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही.
माझं म्हणणं असं आहे की बाबासाहेबांनी सुद्धा वर्ग ही संकल्पना वापरली आणि मग ती संकल्पना कल्चरल स्टडीच्या मध्ये क्रिटिक मध्ये येण्याची जी गरज आहे ती मला गेल्या 20, 25, 30 वर्षांमध्ये बहुतेक विद्यापीठांमधून ऍबसेंट झालेली दिसते. आणि गुरु तर त्यातले स्वतः वावरलेले आहेत, अगदी स्थानिक विद्यापीठांपासून JNU पर्यंत, त्यामुळे ते जास्त चांगल्या अथॉरिटीने सांगतील. यांच्यासारखे काही अपवाद सोडले प्रत्येक विद्यापीठातले तर बाकीकडं ही संकल्पना गायब झालेली आहे. आणि त्यामुळं माझा मुद्दा का मी ह्याच्याबद्दल बोलतोय, मी केवळ मार्क्सवादी म्हणून वर्गाला धरून बसलं पाहिजे असं आहे का, तर तसं काही नाही आहे. वर्गाला धरायचं कारण असं आहे की मार्क्सवाद्यामधल्या मेकॅनिस्टिक व्हर्जननी वर्गाची इकॉनॉमिस्टिक डेफिनेशन केली, रिडक्शनिस्ट डेफिनेशन केली. त्या रिडक्शनिस्ट मूल घटकवादी व्याख्येला नाकारता वर्ग नाकारण्याचा जो प्रकार आला तिथे प्रॉब्लेम सुरू होतो. 1852 मध्ये मार्क्सने 18 ब्रुमेअर ऑफ रुई बोनापार्ट तिथल्या घडलेल्या एका राजकीय याच्याबद्दल जे संपूर्ण लिखाण केलंय त्याच्यामध्ये तो क्लास डिफाईन करताना कल्चर, कम्युनिटी, नेशन आणि रिलेशन टू इच अदर क्लासेस एवढे सगळे आयाम त्याच्यामध्ये आणतो तो. त्यामुळे क्लास डिफाईन करताना कल्चर इज पार्ट अँड पार्सल ऑफ दॅट. नंतरच्या टप्प्यात काय होतं असं माझ्यासारख्या माणसालाही प्रश्न पडतात. तोच प्रश्न भारतामधल्या संदर्भात आहे की जातीबरोबर कल्चर आहे, फुल्यांनी आणि आंबेडकरांनी व्यवस्थित पकडून दाखवलं, ते आपण पुढे नीट नेलं की नाही हा प्रश्न तिनं उपस्थित केलाय. तो अगदी बरोबर आहे. तो नेणं हे बाकी डाव्यांची जशी जबाबदारी आहे, लोकशाही समाजवाद्यांची, कम्युनिस्टांची वगैरे वगैरे, तसं मला असं वाटतं की हा सगळा जो माहोल आहे आत्ताच्या कॅपिटलिझमचा, वर्ल्ड कॅपिटलिझमचा, कॉर्पोरेट कॅपिटलिझमचा, त्याच्यासाठीची मेथडॉलॉजी विकसित करताना आपण फुले आंबेडकरी पद्धत आणखीन कशा पद्धतीने विकसित करू शकतो याचाही थोडा विचार व्हायला पाहिजे असं वाटतं. मी माझ्या शेवटच्या काही मुद्द्यांकडे येतो. थोडंसं पॉलिटिक्स ऑफ आयडेंटिटी अँड डिफरन्सवर बोलावं असं तुम्ही सुचवलेलं असल्यामुळं संयोजकांचा मान राखणं अत्यावश्यक आहे, त्यामुळे मी थोडं त्याच्यावरती बोलतो. हा वदतोय आघात आहे असं बऱ्याच जणांनी म्हटलेलं आहे की पॉलिटिक्स ऑफ आयडेंटिटी ऍक्च्युअली ते डिफरन्सवर उभं असतं. म्हणजे तुमच्यापेक्षा आम्ही कसे वेगळे आहोत याच्यावर ते उभं राहतं आणि मग ते स्वतःला पॉलिटिक्स ऑफ आयडेंटिटी, म्हणजे आयडेंटिटी हा ओळख या अर्थी पण आहे किंवा समानता या अर्थी पण असू शकतं. आता ह्याच्यामध्ये काय आयडेंटिटी आहे आणि काय नाही आहे हा मुद्दा जो येतो तो मला असं वाटतं की कल्चरल स्टडीचा महत्वाचा भाग आहे. कल्चरल क्रिटिक मधून तो समजून घेता येतो हे माधुरीचंही म्हणणं आहे आणि तो भाग पुढे नेला पाहिजे. प्रॉब्लेम असा आहे की ज्याची चर्चा नंतर माधुरीने बहुभाषिकतेच्या कॉन्टेक्स्टमध्ये केलेली की बहुभाषिकता ही एक स्ट्रेंथ आहे आपली, हे तिने बरोबर म्हटलेलं आहे. बहुभाषिकता, बहुसांस्कृतिकता, बहुधार्मिकता ही सहिष्णुतेच्या पातळीवर ठेवणं हे फारच कमकुवतपणाचं लक्षण आहे असं माझं मत आहे. आम्ही तुम्हाला सहन करतो. दुसरा टप्पा आहे आम्ही तुम्हाला समजून घेतो, हे कॉन्डिसेंडिंग आहे की तुम्ही असे आहात पण आम्ही समजून घेतो. मला असं वाटतं की बहुधार्मिकता, बहुभाषिकता आणि बहुसांस्कृतिकता ही स्ट्रेंथ म्हणूनच बघितलं पाहिजे, त्याच्याशिवाय आम्ही जगूच शकत नाही हे एस्टॅब्लिश होण्याची गरज आहे आणि ते तू एका लेखामध्ये चांगलं मांडलेलं आहेस. आता ह्याच्यामध्ये आयडेंटिटी ही फक्त मल्टिपलच असते आणि असू शकते. आपल्या देशामध्ये सगळ्यांच्या आयडेंटिटीज या म्हणजे बहुओळखी आहेत. आता बहुओळखीतली एक ओळख काढली जाते, तिच्यावर सिद्धांतन आणि पॉलिटिक्स केलं जातं आणि त्याच्यावर मोठे इमले रचले जातात. त्याच्यामध्ये जेवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन कल्चर आणि सब्जेक्ट आणि कन्झ्युमर आणि कॉन्शियसनेस आणि लिटल नॅरेटिव्ह समजून घेण्यासाठी पोस्ट मॉडर्निझमनं केलं, तेवढाच पोस्ट मॉडर्निझमनं जे प्रॉब्लेम्स केले त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम केला की आयडेंटिटीकडे कसं बघायचं आणि डिफरन्सचं विभूतीकरण कसं करायचं. म्हणजे डिफरन्स हा सुद्धा कुठल्या तरी समान पायाच्या आधारेच ओळखता येतो. हा समान पाया बाजूला ठेवायचा, अनसर्टन्टी प्रिन्सिपल फिजिक्स मधनं आयात करायचं, पण सर्टन्टी जी असते त्याच्या आधारे आपली पुस्तकं छापायची, तरी सुद्धा अनसर्टन्टी धरून आपली अख्खी आयडिओलॉजी मांडायची. हे जे सगळं म्हणजे त्यातलं जे डायलेक्टिक्स आहे हे डायलेक्टिक्स बऱ्यापैकी विसरलं जातं आणि तोच प्रॉब्लेम पॉलिटिक्स ऑफ आयडेंटिटी मध्ये येत असतो. आणि त्यामुळे आज पॉलिटिक्स ऑफ आयडेंटिटी जे आहे हे प्रकरण बहुओळखीच्या ऐवजी सिंगल ओळखीवर आलेलं आहे आणि त्याचं क्रिटिसिझम करायला
आपल्याला कल्चरल क्रिटिसिझमचा खूप उपयोग होऊ शकतो असं मला वाटतं. तिनं महत्वाचे काही मुद्दे मांडलेले आहेत त्याच्याबद्दल, परंतु मी ते सगळे घेत नाही. मी एवढंच म्हणेन की म्हणजे तिने एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की कला हे दुय्यम आणि सादरीकरण हे महत्वाचं बनतं. या टाईपचं काहीतरी तुझं वाक्य आहे. वाक्य माझं कदाचित बरोबर नसेल, पण ते मला फार महत्वाचं वाटलं की आजच्या कॅपिटलिझमचा जो काही खासियत आहे त्याच्यामध्ये कला ही गौण आहे, ती सादर कशी केली जाते हे महत्वाचं आहे. तसंच आजच्या आयडेंटिटी पॉलिटिक्समध्ये हे मी म्हणतोय, म्हणजे बरोबर चूक असेल ते माझ्याकडं, सामाजिक न्याय त्याचा गौण आहे, दुय्यम आहे, आणि त्याचं जे काही आयडेंटिटी पॉलिटिक्स म्हणून जे सत्ता पॉलिटिक्स आहे ते महत्वाचं बनलेलं आहे. एक काळ असा होता की सामाजिक न्यायाचा प्रश्न महत्वाचा होता. आजही मराठा पोरं जेव्हा उठून उभी राहतात, दलित पोरी जेव्हा उठून उभी राहतात, त्यांची आकांक्षा आणि त्यांचं म्हणणं हे पॉलिटिक्स ऑफ आयडेंटिटी दडलेलं सामाजिक न्यायाचं आहे. पण त्यांचं नेतृत्व त्यांच्याशी जे करतं हे त्यांना नंतर ज्या वेळेला लक्षात येतं. आणि अशा मुलामुलींची मी विदर्भापासून मराठवाड्यापासून गेली 15-20 वर्ष बोलत आलेलो आहे, भेटत आलेलो आहे. त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की ते टोटली त्यांना विश्वासघात झाल्यासारखं वाटतं. त्याचं कारण तिथे ते प्रकरण जे आहे सामाजिक न्यायाचं ते फक्त वापरण्यासाठी असतं. कॅपिटलिझमची खासियत ही आहे, यूज व्हॅल्यू ही दुय्यम बनते. ती ह्याच्यासाठी लागते फक्त की एक्सचेंज व्हॅल्यू, प्राइस महत्वाची असते आणि ती येण्यापुरती आम्हाला यूज व्हॅल्यू लागत असते. हे पूर्ण लॉजिक जे आहे हे आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतं. आणि म्हणून पॉलिटिक्स ऑफ आयडेंटिटीचा विचार करताना आपल्याला कॅपिटलिझम म्हणजे क्लास आणि लिबरलिझम या 2-3 गोष्टींचा विचार करावा लागतो. मी शेवटच्या भागाकडे येतो. मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये मग काय करायला पाहिजे याच्यामध्ये थोडं मी एक आणखीन मुद्दा सांगेन. तो माधुरींनी काही आर्थिक मुद्दे फार चांगले आणलेले आहेत लेखांमध्ये, फिल्मच्या असेल किंवा याच्या चर्चेत असेल. आणि कॉन्क्रीट मुद्दे येताना आजचं अर्थकारण येणं हे स्वाभाविक आहे, ते बरोबर पण आहे, त्याच्याबद्दल माझं दुमत नाही आहे. पण जेव्हा आपण सिद्धांतनाकडे येतो त्यावेळेला माझं जे जनरल ऑब्झर्वेशन आहे कल्चरल स्टडीचं जागतिक पातळीवरचं, मला असं दिसतं की जागतिक पातळीवरचे कल्चरल क्रिटिक्स आणि स्टडी करणारी जी मंडळी आहेत त्यांना असं असतं की हे बरोबर आहे की रेमंड विल्यम्स पासून E.P. थॉम्सन पर्यंत ज्या प्रकारे आलं आणि त्याच्या ज्या मर्यादा दिसल्या कल्चरल स्टडीच्या, त्याच्यामधून बाहेर पडायला पाहिजे. तर त्याचं जे इकॉनॉमिस्टिक अंडरस्टँडिंग आहे, सो कॉल्ड मटेरियलिस्टिक अंडरस्टँडिंग आहे, त्यातनं बाहेर आलं पाहिजे. आणि मग बाहेर किती आलं पाहिजे असं करता करता त्याच्यापासून जे तुटत गेलं ते प्रकरण आणि पॉलिटिकल इकॉनॉमी पासून मग ते तुटत गेलं पूर्णपणे बऱ्यापैकी. आता हे लक्षात आल्यानंतर आणि हे सगळे खूप काही पुढे जात नाही असं दिसल्यावर मला असं दिसतं की ते जे काही अभ्यासक मंडळी आहेत ते असं करतात की कल्चरच्या मांडणीला मग इकॉनॉमिक्सची जोड देतात. आता ते इकॉनॉमिक्स ॲडम स्मिथ प्रणित इकॉनॉमिक्स सुद्धा नसतं, अनफॉर्च्युनेटली रिकार्डो पणित सुद्धा नसतं. तर ते टिपिकल त्याच्यानंतर आलेलं सो कॉल्ड इकॉनॉमिक्स असतं, विच इज ॲब्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द टोटल रियालिटी, ज्याच्यामध्ये सत्ता संबंधांना पूर्ण गायब केलेलं आहे, जे मोठ्या प्रमाणावर आता तर मॅथमॅटिकल व्हायला लागलेलं आहे. आणि ते इकॉनॉमिक्सची जोड दिली की मार्क्सवाद्यांना आपण उत्तर देऊन टाकलं असं एक साधारणपणाने दिसतं. तर माझं मत असं आहे, काही काही मंडळी फायनान्स बद्दल बोलतात, टोटल इकॉनॉमिक्स बद्दलही बोलत नाहीत. त्यांना असं वाटतं की कल्चरल स्टडीला फायनान्स जर आपण जोड दिली तर पुरतं. फायनान्स कॅपिटलिझम इज वन पार्ट ऑफ इट, इकॉनॉमिक्स इज पार्ट ऑफ इट. आता त्याच्या बुडाशी काय आहे? त्याच्या बुडाशी पॉलिटिकल इकॉनॉमी आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला सत्ता संबंध दिसतात. पॉलिटिकल इकॉनॉमी शिकागो प्रणित नाही, शिकागो स्कूल जे सांगेल ते वेगळं. आमचेही काही मित्र पॉलिटिकल इकॉनॉमी म्हणजे सरकारी धोरणं आणि टॅक्सेस याच्या पुरतं बोलतात. तो आवश्यक भाग आहे, पुरेसा नाही आहे. आता पॉलिटिकल इकॉनॉमी आज जी आहे त्याच्या पोटात जाणं, त्याचं क्रिटिक करणं हे पुन्हा एकदा अजेंड्यावर यायला पाहिजे जागतिक पातळीवर. त्याच्याशिवाय जगातल्या कॅपिटलिझमचं आपल्याला पूर्ण रूप उलगडणं, भारतातलं पूर्ण रूप उलगडणं हे शक्य होणार नाहीये. आणि हे करायचं असेल तर पॉलिटिकल इकॉनॉमीचं क्रिटिक करणं
हेचा स्टँड पॉइंट काय, त्याच्यामध्ये कल्चरल क्रिटिक मला महत्वाचं वाटतं. तू ते म्हटलेलं पण आहेस त्याच्यामध्ये, म्हणजे मी ज्या शब्दात म्हणतोय तसं नाही म्हटलेलं, तू माधुरीने वेगळ्या शब्दात म्हटलंय, पण तिने हे म्हटलेलं आहे की आपल्याला आत्ताचं जे काही इकॉनॉमिक्स आहे, राजकारण आहे, त्याची समीक्षा संस्कृतीच्या आधारे केली पाहिजे. मी थोडीशी ती एक्सटेंड केली आणि पॉलिटिकल इकॉनॉमीचं क्रिटिसिझम केलं पाहिजे कल्चरल आणि मॉरल आस्पेक्टच्या आधारे, असं मला म्हणायचंय. आणि उलट्या बाजूने कल्चरचं, मॉरॅलिटीचं, आयडिओलॉजीचं, सगळ्याचं क्रिटिक हे पॉलिटिकल इकॉनॉमीच्या अंगाने केलं पाहिजे. आणि या दोन्हीचं क्रिटिक तुम्ही कुठल्या स्टँड पॉइंटवर करता हा मुद्दा महत्वाचा आहे. तो तुम्ही फेमिनिस्ट स्टँड पॉइंट घेऊ शकता, तो तुम्ही लेबर स्टँड पॉइंट घेऊ शकता, तो तुम्ही दलित स्टँड पॉइंट घेऊ शकता, किंवा एन्व्हायरमेंटचा स्टँड पॉइंट घेऊ शकता. स्टँड पॉइंट तुमचे काही ना काही असले पाहिजे, ते नसतील तर तुम्ही जाऊन त्याच्यात पडत असता. आणि ह्या सगळ्याच्या अर्थी मला तिनं वर्गाचा जो उल्लेख केलाय तो महत्वाचा वाटतोय. भारतातल्या जाती व्यवस्थेबद्दल ती पुन्हा पुन्हा बोलते आणि ते महत्वाचं आहे. जात आणि पितृसत्ता आणि संस्कृती हा एकतर एकमेकाशी जैवपणे गुंतलेलं प्रकरण आहे, त्यामुळे तो महत्वाचा आहे असं मी म्हणेन. आणि शेवटच्या भागाकडे येताना मला मुद्दा, मगाशी मी थोडं लिबरलिझम बद्दल, उदारमतवादाबद्दल बोललो. लिबरलिझम आपल्याला खूप काही काही दिलेलं आहे, त्यातला पॉझिटिव्ह आस्पेक्ट कॅरी केलाच पाहिजे. परंतु कल्चरल क्रिटिसिझमनी जागतिक पातळीवर लिबरलिझमचं सॉलिड क्रिटिक केलेलं आहे. पोस्ट मॉडर्निझमनी पण सॉलिड क्रिटिक केलेलं आहे, पॉझिटिव्हिझमचं क्रिटिक केलेलं आहे, लिबरलिझमचं क्रिटिक केलेलं आहे. भारतामध्ये आपल्या अंगावर आता हा नवफाशीवाद आल्यामुळे, मी त्याला मुद्दाम नवफाशीवाद म्हणेन, 100 वर्षापूर्वीचा युरोपमधला फाशीवाद आणि 100 वर्षानंतरचा आत्ता जगभरचा फाशीवाद, याच्यामध्ये काही क्वालिटेटिव्ह फरक पण आहेत. पॅरलल ड्रॉ केली पाहिजेत, समजून घ्यायला ती टूल्स आणि ते अनुभव वापरले पाहिजेत, पण त्याच्यामध्ये अडकलं नाही पाहिजे. आणि ते जर समजून घ्यायचं असेल तर ते समजून घेत असताना बघता बघता लिबरलिझम हा स्वतःला गिव्ह इन कसं करतो आणि मग राष्ट्रवादीचा एक लिबरल पार्टीचा गट भाजपत कसा जातो, काँग्रेसचे लिबरल म्हणवणारे तिकडे कसे जातात, हे काय फक्त व्यक्तिवाईट असतात का? भारताची लिबरल डेमोक्रेसी पूर्ण पोकळ केली जाते, ती काय फक्त नेहरू फेल झाले म्हणून होतं का न्यू लिबरलिझम येतो म्हणून होतं? आणि मग न्यू लिबरलिझम येत असेल तर पोस्ट कोलोनियलिझम आणि सबाल्टर्निझमच्या आधारे आपण क्रिटिक करत असताना पोस्ट कोलोनियलिझम, सबाल्टर्निझमनी जे काही कॉन्ट्रीब्युट केलं ते महत्वाचं आहे, की वर्गाची संकल्पना व्यापक करा, लवचिक करा, प्रायमरी प्रोड्युसरना त्याच्यात घ्या. पण ग्रामशीनं ज्या प्रकारे ते संकल्पना वापरली त्याचा नंतर वापर कसा झाला आणि क्लास त्यातनं वळता झाला का? पोस्ट कोलोनियलिझम मध्ये अतिशय महत्वाचे मुद्दे आले की कॉलोनियलिझमचा परिणाम आजपर्यंत आमच्या लिटरेचरमध्ये, कॉन्शियसनेसमध्ये, आयडिओलॉजीजमध्ये, कल्चरमध्ये कसा शिल्लक आहे हे ते दाखवत आहेत आणि ते महत्वाचं आहे. पण माझा प्रश्न असा आहे की पोस्ट कोलोनियलिझम शब्दाबरोबर इम्पिरियलिझम नावाचा शब्द गायबच झाला की काय डिस्कोर्स मधून? कल्चरल इम्पिरियलिझम हा आज आहे जगभरामध्ये, नुसता इकॉनॉमिक इम्पिरियलिझम नाही आहे. त्यामुळं क्रिटिक जर करायचं असेल कल्चरचं तर कल्चरल इम्पिरियलिझम सकट करावं लागेल. हे करत असताना लिबरल अंडरस्टँडिंग जे आहे बहुभाषिकतेचं, बहुसांस्कृतिकतेचं, बहुधार्मिकतेचं, ते पुरे पडत नाहीये हे आपल्याला दिसतं. बाजार अंडरस्टँडिंग आणि लिबरल अंडरस्टँडिंग हे दोघं न्याय देऊ शकत नाहीये आणि त्यामुळे आपल्याला वास्तवात असलेली जी बहुभाषिकता आहे त्याचं सगळं डायनामिक्स वेगळ्या पद्धतीने लक्षात घेतलं पाहिजे. माझा वेळ संपत आलेला आहे, पण एक मुद्दा मला मांडावा लागेल, तो असा आहे, विविधता में एकता हे नेहरूयन जे संपूर्ण कल्चर बद्दलचं म्हणणं आहे, त्याचं संघाने नंतर एकता में विविधता केलं, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यावर मी फार बोलायची गरज नाही. पण आता संघाचा हिंदुत्ववाद हा गोडवलकरी नुसता नाही आहे, तो नव हिंदुत्ववाद आहे. आणि तो का ह्याचं मी ठिकठिकाणी लिहितोय, परंतु आता त्यात सविस्तर जात नाही. त्याला सावरकरांची जोड दिलेली आहे आणि त्याला पोस्ट मॉडर्निझम मधल्या काही गोष्टींची जोड दिलेली आहे आणि त्याला न्यू लिबरलिझमची जोड दिलेली आहे. त्यामुळे त्याचं कास्ट सकटचं डायनामिक्स पण वेगळं आहे. आता हे करत असताना संघ आणि भाजप सरकार नवीन शैक्षणिक धोरणामधून आणि जनरली
बहुभाषिकता आणायचा प्रयत्न करते. उद्याला ते बहुधार्मिकता पण मान्य करतील, परवाला ते बहुसांस्कृतिकता पण मान्य करतील, आणि ते उद्याला हेही म्हणतील की युनिटी इन डायव्हर्सिटी आम्ही मानतो. मग आपण काय करणार आहोत? मार्केट एकीकडे युनिटी मानणार आहे कमॉडिटीच्या आधारे, आणि संघ आणि भाजप असं म्हणणार आहेत की ही युनिटी वैदिक संस्कृतीमध्ये आहे, ही युनिटी संस्कृतमध्ये आहे, ही युनिटी हिंदू धर्मामध्ये आहे, आणि त्याचीच ही वेगवेगळी रूपं आहेत, आणि म्हणूनच आम्ही दक्षिणेतला दंड नेऊन पार्लमेंटमध्ये ठेवतो, दक्षिणेतल्या सगळ्या तमिळांना नेऊन आम्ही वाराणसीमध्ये नांदवतो, आणि हे सगळं करतो कारण वी बिलीव्ह इन युनिटी इन डायव्हर्सिटी. आता इथे आपल्याला कल्चरल क्रिटिझमचा मुद्दा महत्वाचा आहे. तो लिबरलिझमच्या बाहेर काढावा लागेल, तो नवहिंदुत्वाच्या बाहेर काढावा लागेल, आणि मग आपल्याला बहुधार्मिकता बहुसांस्कृतिकता ही जैव पद्धतीनं भारतीय संस्कृती कशी जगत आली आणि लोक ते कसं जगत आले, आणि लोक त्यांच्या रांगड्या भाषेमध्ये गावातला भजन म्हणणाऱ्या वारकऱ्यासकट कसं क्रिटिसिझम करत आले हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. मित्रांनो, मी हे चळवळीत छोटंसं जे काही काम करतो, माझा अनुभव असा आहे की भारतातल्या वैदिक परंपरा, श्रमणिक परंपरा आणि लोकधर्माच्या परंपरा या 3 परंपरा लक्षात घेऊन, त्यांच्यातल्या मारामाऱ्या लक्षात घेऊन त्याचं क्रिटिक कसं केलं पाहिजे, हे जे 4-2 कार्यकर्ते भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काम करतायत, लोकांशी बोलतायत, त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येते की जे एरवी महाराज म्हटले गेलेले लोक आहेत, संत म्हणून असलेली मंडळी आहेत, त्यांच्यामध्ये ही इलेमेंट्स क्रिटिसिझमची कुठे आणि कशी होती ती प्युअर फॉर्म मध्ये नाही सापडणार. माझं म्हणणं असं आहे, आदिवासी काहीतरी क्रिटिक करतात. महादेव देवनूरने एक अत्यंत सुंदर लेख लिहिलेला आहे तो इंडियन एक्सप्रेसला, की बस्तर मधले आदिवासी हे दरवर्षी आपले देव घेऊन एका विशिष्ट ठिकाणी येतात, आणि तो जो त्यांचा पुरोहित आहे तो पुरोहित बघतो, जायजा घेतो की गेल्या वर्षभरामध्ये या देवानं त्या कम्युनिटीला न्याय दिला की नाही, तो दिला नसेल तर तो देव फेकून देतात. ते दरवर्षी देव बदलतात. हे रामाच्या मंदिराच्या पार्श्वभूमीवर एका आलेल्या लेखाच्या आधारे देवनूर महादेव, कर्नाटक मधले फार मोठे लेखक आहेत ते, ज्यांनी संघावर लिहिलेल्या पुस्तकाच्या 3.5 लाखाहून प्रती खपल्या, आणि 35हून अधिक प्रकाशकांनी ते काढले, आणि तेवढ्यासाठी त्यांना पोलीस संरक्षण द्यावं लागतंय. आणि कारंतांच्या नंतरचा सामाजिक भूमिका घेणारा ठणठणीतपणे, आणि मुख्यमंत्र्याला घरी आल्यावर चहा पिऊन जा, मला खासदारकी नकोय म्हणून सांगणारा जो एक तत्वनिष्ठ माणूस आहे, स्वतः दलित फार्मर आहे, त्यांनी ही गोष्ट लिहून असं म्हटलेलं आहे की आत्ताच्या डेमोक्रेसीमध्ये आपल्याला ही संस्कृती आणायला नको का, की आम्ही जे आमचे प्रतिनिधी आहेत हे प्रतिनिधी जर आम्हाला 5 वर्षात काम करत नसतील तर त्यांना आम्ही फेकून देणार आहोत. मला असं वाटतं की हे शहाणपण आदिवासी समाजांमध्ये आहे, ग्रामीण समाजांमध्ये आहे, वर्किंग क्लासेसमध्ये आहे. त्या शहाणपणाशी जोडून घेण्याची भाषा आमच्याकडे आहे की नाही हा आपला प्रश्न आहे. कल्चरल क्रिटिसिझम आपल्याला कदाचित ते शिकवायला मदत करेल असं मला वाटतं. मला इथं बोलायची संधी दिल्याबद्दल आपले आभार, धन्यवाद.